आपण सर्व शांत राहता. कृपया आपण दादांना ऐकण्यासाठी आले. कृपया शांतता ठेवा. खाली बसा आणि शांतता ठेवून दादाचं आपण या ठिकाणी मार्गदर्शन ऐकूया. प्लीज शांतता ठेवा. हिंदवी समाजाचे संस्थापक छत्रपती वैभव मध्ये जमलेल्या तमाम मराठा बांधवांना मानाचा देश आहे. एवढी मोठी इकडे विराट सभा घेतली तुम्ही. राज्यात मराठा समाजाचा 8-9 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू. आपल्या समाजाचे लेकर शिक्षणात आणि नोकरीत पुढे गेले पाहिजे, यासाठी आपला हा 8-9 महिन्यापासून संघर्ष सुरू. मराठ्यांना वाटलं होतं आरक्षण मिळेल का, कारण इतके मोर्चे इतके मोठमोठे आंदोलन झाले. हे 42 वर्षापासून समाजाचा संघर्ष सुरू. शेवटी समाजाच्या लक्षात आलं हे आरक्षण कधी काय आपल्याला बघायला मिळेल की नाही. आपला समाज 70 वर्षापासून आरक्षणाची वाट बघतोय की आरक्षण नेमकं कसं आहे आणि ते बघायला मिळेल की नाही. ही पूर्ण आशा आपल्या समाजाला सोडून दिली. मराठ्यांना अगोदर आरक्षण कुठं आहे हेच माहित नाही. आपलं आरक्षण नेमकं कुठं आहे हे आपण शोधलंच नव्हतं. कोणी पण यायचं आणि आपल्याला सांगून जायचा तुमचं आरक्षण 50% वर आहे. आपल्याला कोणीच सांगितलं नाही आपलं आरक्षण 50% आत हे का वरती. शेवटी विजयाजवळ मराठा समाज जायचा. हे 4 दशकापासून लढाई सुरू आहे. मराठा समाज विजयाच्या जवळ जायचा, परंतु मराठा नाही विजय दुर्गाने घेऊन जायचा. काय होत होतं हे कोणालाच कळायला. नेमका मराठा समाज कमी पडतोय कुठं हेही लक्षात येईल. शेवटी मराठ्यांनी ठरवलं आपलं आरक्षण कुठे ते अगोदर शोधायचं, नंतरच आंदोलन करायचं आणि शोध मोहीम सुरू झाली. मराठ्यांना पक्की कोण लागली. मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी आरक्षण आणि हा लढा वाढायचा. प्रत्येकाला वाटायचं ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही आणि मिळणार हे माहीत होतं. ते लोक आपल्या विरोधात. त्यांना वाटायचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही मिळते. लागल ती शक्ती वापरायची, सत्तेची शक्ती वापरायची, जनतेची शक्ती वापरायची. वेळे प्रसंगी जे करता येईल ते करायचं, पण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाऊ द्यायचं. त्यांचं दुसरं एक मोठं षडयंत्र होतं ते देशावर पसरलेलं. मराठा हा कधीच एक होऊ द्यायचा हेही त्यांचं स्वप्न होतं. आणि योगायोगानं प्रत्येक षडयंत्रात ते यशस्वी होतो. मराठी होऊ देत नव्हते आणि मराठ्यांना आरक्षणही ओबीसी मिळू देत नव्हते. मराठ्याने एका फटक्यात 2 कामं केली. मराठा एकही आला आणि मराठ्यांनी ओबीसीत आरक्षण घेतलं सुद्धा. त्यांनी खूप ताकद लावली. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण नाही मिळते. माझ्या विरोधात टोळीच उभा राहिली. टोळीचा मुकादम मिळवल्याचा त्यांनी प्रचंड मोठी टोळी उभा केली. पुढे गेले घरात लागणाऱ्या त्याचा झाला. पुढे गेला बापा चालला काय हिमालयाचं. मी सांगितलं होतं मराठीच्या नादी लागू नको. चांगल्या चांगल्या ती पंचायत झालेली. त्याचा असा कचरा झालाय का
ती सणांना आधी फेकून द्यायचं काम असणार. यांनी एवढी टोळी मोठी केली की व्यस्त बसायला जागा नाही. सगळी टोळी माझ्या विरोधात आणि माझ्या समाजाच्या विरोधात. तिकडून मोठी टोळी, इकडून फक्त मी आणि तुम्ही एवढेच. पण एक दिवस असं झालं, टोळी मुकादमाचे सगळे पोतेच पळून गेले. मुकादम एकटच राहिले. हे बी मला तुम्ही येत नाही तर मला गरज नाही, मी झोपत होतो. याच्यासाठी मराठ्यांच्या विरोधात जायचं ना. आपल्या चुका होता. आपण 17 पक्षांनी पोर, 47 पक्षात सगळे. आज आहे तिकडं बाप तिसरीकडं, पुतण्यात 3ऱ्याच पक्षात, आत्याचं पोरग 4थ्या पक्षात. कमी पडलं तर मावशीचं धरून आणलं, ते कमी पडलं तर मी आम्हा धरून आणला. आपण कोणा राजकारणात आणि आपल्या लेकरांचं वाटलं आपल्या हाताला आपण. आपल्या मताच्या जोरावरती सगळे मोठे झाले. आपल्या लेकरांना मात्र उसळ पडायला त्याची वेळ आहे. राज्यात मराठा समाज ताकदीने उठाव करायचा, परंतु हे आरक्षणाचं मिळत नव्हतं. माय बापाचं स्वप्न होतं माझं लेकरू मोठं होईल आणि आई बापांना रात्र दिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायची. कधी पायाला चप्पल घेतली नाही, कधी अंगाला कपडा घेतला. माय बापांना कधी नीट बाजार केला नाही, परंतु पैसे वाचून वाचून लेकरं शिकवले. आई बाप स्वप्न बघत होते माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. परंतु मुलाच्याही स्वप्नाची रात्रांमुळे झाली आणि आई बापाच्या. या आरक्षणानं मराठ्यांना कोणतं घायल केलं होतं. शेवटी मराठ्यांच्या नशिबी अन्याय येऊन थांबला होता. फक्त बघायचं, पोरं शिकले पण डोळ्यासमोर सुशिक्षित बेकार लाखांना पोरं झाले. मराठ्यांचे पोरं व्यसनी बनायला लागले. ना बापाला काही करता येणार, ना आईला काही करता येणार. या आरक्षणापायी 1% नोकरीला लेकरून घरापर्यंत रडत यायला लागले. ते दुःख लेकराला बापाला सांगता येणार आणि बापालाही लेकराला सांगता येईल. दुःख तर दोघांचाही सारखं होतं. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि लेकरू तर नोकरीला लागलंच नाही. शेवटी समजूत कुणी कुणाची काढायची, मुलांनी बापाची की बापानी मुलाची. चेहऱ्यावर आनंद नसताना, हसून असताना लेकरा पुढे मुद्दा भासायचं आणि दुःख पाठवायचे. ही वेळ मराठ्यांवर आरक्षणामुळे. आरक्षणाची किंमत समजून घ्या. आरक्षण हा साधा सोपा विषय नाही. आरक्षण विषय जर साधा सोपा असता तर याला 70-75 वर्ष लागलेच नसते. आरक्षण विषय जर सोपा असता तर एवढी मोठी टोळी आपल्या विरोधात आरक्षण मिळू नये म्हणून उभा राहिलीच नसते. आरक्षण हा मायबाप मराठ्यांना लहान विषय नाहीये. आरक्षणाची किंमत 1% भोगलेल्या लेकराला विचारा. नोकरीमध्ये असणाऱ्या मराठ्यांच्या लोकांना विचारा, बढती तुमची का होत नाही? नोकरीतला टक्का मराठ्यांचा कमी का झाला? ज्या आई बापानं कर्ज काढून पोरं शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत. ज्या आई बापानं कर्ज काढलं, ऊस तोडले, त्यांच्या लेकराला आणि त्या आई बापाला विचारा आरक्षणाची काय किंमत. माय बापा हो, आरक्षण हे अमृतासारखं आहे. जशी जमीन तुम्ही तुमच्या लेकरांसाठी आयुष्याची भाकरी म्हणून सांभाळून ठेवली, तसेच आरक्षण सुद्धा तुमच्या लेकरांसाठी आयुष्याची भाकरी आहे. आरक्षण साधा सोपा विषय नाहीये. जीवन जगताना जसं तुम्हाला पाणी गरजेचं आहे तसं जीवन जगताना तुमच्या लेकराला आरक्षण आहे तेवढंच गरजेचं आहे. म्हणून हा टास आहे की कोणत्याही थराला जायची वेळ आली तरी हरकत नाही, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण. डोक्यातून थोडं राजकारणाचा वेळ काढा आणि मागच्या पिढ्याकडे वळून बघा. पिढ्याना पिढ्या मराठ्यांच्या बरबाद होऊन लाखांना पोरं सुशिक्षित बेकार होऊन मग त्या पोस्टवर काम करण्याऐवजी साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली. मराठ्यांनी नेमकं भूषण काय सांगावं? मुलगा इतका शिकला,
करतोय किंवा व्यस्त होऊन गावात फिरतोय. कॉलर टाईट करून चालायची सुद्धा ताकद मराठ्यात नाही राहिली. मुलं हुशार आहेत आणि हे मात्र ओबीसीच्या नेत्याने आखलं होतं. मराठ्यांचे पोरं हुशार आहेत. यांना जर आरक्षण मिळालं तर देशावर आणि राज्यावर नौकर वर्ग हे मराठ्यांच्याच पोरात असणार आहे. म्हणून त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं नव्हतं. आपल्याच मराठ्यांच्या नेत्यामध्ये त्यांची काही फितूर जाग होती. ते आपल्या नेत्याला समजून सांगायचे तुमचं आरक्षण ओबीसी आरक्षणात नाहीये, तुमचं आरक्षण 50% वर आहे. आपल्या नेत्यात मिसळलेली फितूर गँग ही पटवून सांगायचे आणि आपले नेते आपल्या समाजाला सांगायचे आपलं आरक्षण ओबीसीत नाहीये, आपलं आरक्षण 50% वर आहे. मराठा समाज माझा भोळा आहे. डोळे झाकून यांच्यावरती विश्वास ठेवायचा आणि त्याच विश्वासाचा नेमका विश्वासघात मराठ्यांचा झाला. आपल्याच नेत्याने आपल्याला सांगायचं आपलं 50% वर आहे आणि हक्काचं असणारं ओबीसीचं आरक्षण आपल्या लोकांना मिळत नव्हतं. इथंही त्यांचा डाव यशस्वी व्हायचा. पण ज्या दिवशी करोडो मराठा समाजाच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षण आहे, कोणत्या नेत्याच्या फिट्याचं ऐकायचं आणि आरक्षण आता मिळवायचं. आता तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणात तुम्ही नाही म्हणलात, मग आता आमच्या नोंदी निघाल्या कशा? आपल्या लेकरांचं वाटोळं करायला जबाबदार सगळ्यात जास्त आपले मराठ्यांचे नेते, ज्यांना तुम्ही मोठं केलं. 70-75 वर्षात जे पक्ष झाले त्या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम माझ्या बापदाद्या मराठ्यांनी केलं आणि या हरामखोरांनी आपल्या पोरांच्या छाताळावर पाय देऊन आपलं हक्काचं आरक्षण टाकलं. तुमच्या मताच्या जोरावर हे मोठे झाले. 20 वर्ष मागे जाऊन बघा, 25 वर्ष मागे जाऊन बघा, यांच्याकडे साधी मोटरसायकल सुद्धा नव्हती. 2-2 कोटीच्या गाडीत ते हिंडायला लागले तुमच्या मताच्या जोरावर आणि तुमच्या लेकराला उस तोडायची वेळ आली. त्याचं पोरग परदेशात शिकायला गेले आणि तुमचे पोरं हमाली करायला लागले. रोज कुठल्या ना कुठल्या कंपनीत जाऊन काम मिळतंय का बघायला लागले. असा कोणता मायबाप आहे मराठ्यांचा की त्याला वाटतंय माझ्या लेकराच्या अंगावरती वरती चढून आहे. त्या नेत्यांमुळं आपला विश्वासघात झाला. आपल्याला आरक्षण नाही म्हणले, आता कसं मिळायला लागले? तुम्ही यांना मोठं करून खूप मोठी चूक केली. आपण यांना 70-75 वर्षात यासाठी मोठं केलं सगळ्या पक्षातल्या नेत्याला कधी काळी हे आपल्या कामाला येते आणि आज आपल्याला त्यांची गरज आहे. आज आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण लागतंय. आज आपण ज्या नेत्याला मोठं केलं त्याची आपल्याला गरज आहे. तो आपल्या बाजूने बोलायला तयार नाही. मग तुम्ही यांना मोठं केलं नेमकं कशासाठी? आमचे मुर्दे पाडण्यासाठी? महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाच माझा प्रश्न आहे, तुम्ही यांना मोठं केलंच कशाला की जे आज आमच्या लाखो पोरांवरती खोट्या केसेस करायला लागले, आपल्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या करायला लागले, आपल्या आई बहिणीच्या छातीत आणि पोटात गोळ्या घालायला लागले. ज्या 5-5 वर्षाच्या निष्पाप लेकरांना काय केलं नाही त्याच्या गुडघ्यामध्ये मांडीमध्ये गोळ्या घालण्यात आल्या. असं माझ्या मराठ्यांनी काय पाप केलं की इंग्रजांनी आमच्याशी हे वैर पत्कारलं नव्हतं. इतकं वाईट वैर तुम्ही आमच्याशी पत्कारलं. एका 9 वर्षाच्या लेकराच्या मांडीत गोळी शिरली, या बाजूला शिरली आणि त्या बाजूला बाहेर निघाली. त्या 9 वर्षाच्या मुलीला ती गोळी पायातून काढताना 1.5 लिटरपेक्षा जास्त त्या लेकराच्या पायातून पाणी निघालं. इतका मराठा देशी गृहमंत्री मी कधीच बघितला नाही. मराठ्यांनी त्यांना राजसत्तेवरती बसवायचं.
आणि मराठ्यांच्याच विरोधात हत्यारं चालवायची. तिथं बसलेले लोक शांततेत होते, तरी तुम्ही हल्ले करता. मग ज्या नेत्यांना तुम्ही मोठं केलं त्या नेत्यांनी तुमच्या लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे होतं. तर तुम्ही केलेले नेते हे त्यांच्या पक्षाच्या बाजूने बोलायला लागले. म्हणजे जातीला बाप मानायचं सोडून हे नेत्याला पक्षाला बाप मानायला लागले. ही जात खूप दिवसापासून अन्याय सहन करते, छळ सहन करते. हिच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. हिच्या पाठीशी नाही उभा राहिले. मी कुणाला बोललो? पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला. तुला बोललो का? मी तर तुझ्या जातीसाठी लढतो. एक 10-15 आमदार ते डबडे एकत्र झाले आणि विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात माझ्यावर बोलायला लागले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा रूल आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात फक्त अर्थसंकल्पच सादर करायचा असतो. तिथं दुसरे विषय घ्यायचे नसते. दिवसभर चर्चा मायावर चालू, त्याला अटक करा, ही अटक करा, मग सांगतो तुला काच का. मी बोललो कोणाला? नेत्याला, पक्षाला. आणि तू कोणाशी बोलायला लागला? नेत्याच्या बाजूला. म्हणतोय काय? तो आमच्या नेत्याला बोलला. तो अपक्ष बाप आहे का? जातीला बाप नाही मानायचं का तुला? ज्या जातीने तुला मोठं केलं, तू भाजपचा मराठा नाही, तू शिवसेना राष्ट्रवादीचा मराठा नाही, तू काँग्रेसचा मराठा नाही, तू मराठ्यांचा मराठा आहे. एक लक्षात असू दे. नसतं आयुष्यभर तुला मराठी कोणाला लागू देणार नाही. मी लढतोय माझ्या जातीसाठी. त्यात भाजपचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, काँग्रेसचा सगळा मराठा आरक्षण घेणार आहे. माझा संघर्ष माझ्या मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून सगळ्या दुश्मने मी अंगावर घेतलाय. माझ्या विरोधात सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्ष सुद्धा सगळा आहे. ज्या दिवशी माझ्या विरोधात एसआयटीला मंजुरी दिली त्या दिवशी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पाकडा वाजवलं. सगळ्यांना वाटत होतं याला अटक व्हावं आणि सगळ्यांची मागणी होती मला अटक करा. मी अशी काय चूक केली? तुम्ही मला अटक करायला लागली. यासाठी का नेमली? मी माझ्या मराठा समाजाचं इमानदारीनं काम करतो, ही माझी चूक आहे का? माझ्या समाजावरती माझी निष्ठा आहे, ही माझी चूक आहे का? मी माझ्या समाजाला दैवत मानतोय, ही का माझी चूक आहे? माझ्या मराठा समाजाच्या लेकराला नोकरी मिळावी, तोही डॉक्टर व्हावा, कलेक्टर व्हावा, तहसीलदार व्हावा, हे स्वप्न घेऊन मी इमानदारीनं आंदोलन लढतोय, ही माझी चूक आहे का? मी असं काय केलं की तुम्ही माझ्या विरुद्ध एसआयटी नेमली आणि एक मतानं सगळ्यांनी बाकडे वाजून समर्थन दिले? वारे नेते, मी लढतोय तुमच्या जातीसाठी. लेकरं होणार तुमचे मोठे आणि सगळ्यांनी मंजुरी दिली मला अटक करावी एसआयटी साठी. बरं नेमली तर नेमली. मला माहिती आहे तुम्ही किती खोटे किती खरे. मला माहिती आहे तुमचं नाही ऐकल्यावर तुम्ही काय करता. त्या गृहमंत्र्याचा रूलच आहे, त्याचं नाही ऐकलं मध्ये टाक. भोपाळमध्ये पंतप्रधान मोदी साहेब म्हणले होते मध्य प्रदेशच्या 70,000 कोटीचा घोटाळा करणारा कल बीच में जाएगा, बीच में जाएगा म्हणलं हे सकाळीच उपमुख्यमंत्री झाले. त्याला वाटलं मी भील यासाठी नेमली. हे मला टाक जेलला जायचं, मला जेल कसले बघायचं. माझ्याजवळ हाई काय यासाठी कशाला? मोठा हत्याकांड झाला त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी. समुद्रामध्ये नंबर 2चे धंदे मोठाले त्यांचा शोध लागत नाही त्याच्यासाठी.
ज्याने 1000-1500 खुनं केले त्याच्यासाठी, हजारो कोटीचा घोटाळा केला त्याच्यासाठी माझ्याजवळ आहे काय? 1 रुपया ना माझ्याजवळ, 1 रुपया. मग पाकिट जर चोराने आमच्या 2 दिवस भाकर खात नाही, माझ्याजवळ आहे काय? आणि मी मध्ये जायला घेतोय पुढे, काय करते नाही मला मध्ये टाकते. मी जेलात जाईल, मी जेलातले मराठ्याचे सगळे कैदी एकत्र करीन, जेलात मोर्चाकडे. मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला आणखीन मी सांगतो, तुम्ही मला हलक्यात घेऊ नका, महिना दिला म्हणा. मोदी साहेबाला महाराष्ट्रात मराठ्याची एकीमुळे यावं लागलं, तुम्हाला महाराष्ट्र सोडून जावं लागलं. तुम्ही आणखीन तरी माझ्या नाती लागू नका. तुम्ही मला सामाजिक आंदोलनात हलक्यात घेतलं, तुम्ही मला राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका. एका शिटने गुण देणार नाही महाराष्ट्रात तुमचं विधानसभेत. कारण सगळ्या जाती धर्म एकत्र येणार आहे. सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही पुढे व्हा, याच वेळेस होती, पण आमची तयारी नव्हती. त्यामुळं राज्यात आम्ही ना अपक्ष दिले नाही, ना महायुतीला ना महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. आणि मी राजकारणासाठी तुमच्याकडे आलो की नाही. मला माझ्या जातीचे लेकरं मोठे करायचे, जात मोठी करायची. माझा फायदा कोणीही राजकारणासाठी करू नका. माझा समाज मला मोठा करायचा, मला माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झालेले बघायचे. त्याच्यासाठी हे संघर्ष सुरू आहे. यांनी खूप ताकदी लावल्या, प्रचंड षड्यंत्र रचले, जे नाही ते तरी मी हटलो नाही. हे मला शेवट कदरून यांनी यासाठी नेमली. आता नवीन डाव आणलाय त्यांनी, रोज माझ्यावरती 1-2 केसेस करते. त्यांना मला आता राज्यातून तडीपार करायचं. त्यांना माहितच नाही मी किती येडा आहे. मी या राज्यातून त्या राज्यात जाईल, इकडचे मराठी सगळे तिकडे बोलले ना, तिकडे मोर्चे सुरू करू. तुम्ही काही करा, तुमचा डाव नाही मोडला ना तर मराठ्याच्या अवलाद सांगणार नाही. तुम्ही मराठा समाज हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे, सगळ्यात मोठी संपत्ती. तुम्हाला जर धोका द्यायचा असताना मला लय संधी आहे. मला आता खासदार होईल नव्हती, खरं आहे की नाही. एक उमेदवार माझ्या विरोधात देणार नव्हती, एकही. कोणताच पक्ष, काही पक्षाला उभं राहायचं होतं पण फॉर्म काढायचं याच्यासाठी होता की सहानुभूती. नरेंद्र पाटलाच्या विरोधात आमच्या पक्षाने फॉर्म नाही ठेवला, आता आम्हाला निवडून द्या याच्यासाठी. बाकी सगळे फॉर्म काढणार होते. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा दिला. किती मजा झाली असती नाही. असाच उपाय नाही माझ्याकडे. खासदाराला पगार बी म्हणजे पगार आला असता, रेल्वे फुकट, दिल्ली जायला विमान फुकट, तिथं बंगला घेऊन राहायला खासदाराला. मग आपली बायको मी दोघं जाऊन गुलाबजामू खाल्ले असते, काय म्हणतात. लाट मारलेली मराठा समाजासाठी त्या पदावरती मला गरज नाही. पुढेही मला या गोष्टीची गरज नाही, कारण मी स्वार्थी नाहीच. नसतं 8 महिने आंदोलन चालत नसते, मागच बंद पडला असतं. माझीच तुम्हाला विनंती, आपल्या लेकराच्या न्यायासाठी आपली इज्जत फुटून देऊ नका. मी तुम्हाला कोणाला निवडून आणा, कोणाला पाडा हे सांगायसाठी आवडत नाही. या राज्यात आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही, ना महाविकास आघाडी ना महायुती, ना पुढं राज्यातल्या एकाही हा पक्ष. फक्त एक लक्षात ठेवा, तुमच्या एकीची भीती पुऱ्या देशात, इथं तिथं नाही, पुऱ्या देशात तुमच्या एकीची भीती. जर तुमची एकीची भीती नसती, मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आले नसते. मोदी साहेबांच्या 2-4 गोष्टी सांगतो तुम्हाला. त्यांची फजिती फक्त भाजपच्या महाराष्ट्रातल्या 4-5 नेत्यांमुळे. त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली फक्त या 4-5 जणांमुळे. कारण यांच्यात मराठा द्वेष भरला. यांना मराठा म्हणलं की मराठ्यांविषयी कावे करते. त्यामुळे मोदी साहेबांवर इतकी वाईट वेळ आली. प्रत्येक मतदारसंघात मोदी साहेबांना 2-2 सभा घ्यायची वेळ आली. जिथं 88 उमेदवार आहेत त्या राज्यात, तिथं एका टप्प्यात निवडणूक. पहिलं काम सांगतो तुम्हाला, तिथं एका टप्प्यात. महाराष्ट्रात 48 आहेत, 5 टप्पे. 5ही टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला आणायचं. ही एक. दुसऱ्या, मोदी साहेब 10 वर्षात मीडियात कवाच नाही आले. मोदी साहेब महाराष्ट्रात आले
पहिले मिलीवर तुटून पडले. प्रत्येकाला 1 घंटा वेळ, ही माझी मुलाखत. दुसरं काम, मोदी साहेबांनी महाराष्ट्रातच मुक्काम टाकला. 7-8 गोधड्या आणल्या तर इथंच पडत. सकाळी उठले सुरू. याला म्हणतात मराठ्यांचा डर. ही वेळ फक्त भाजपाच्या 4-5 नेत्यांच्यावर आणली. चौथी गोष्ट सांगतो, मोदी साहेब त्यांच्या उभ्या जीवनात, कारण त्यांचे काही रूल आहेत ते तोडीत नाही. त्यांच्या उभ्या जीवनात त्यांनी त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा कव्हाच प्रचार केला नाही. त्यांच्यावरती कशाची वेळ आली प्रचार करायची, कांदा बटवतो तांबटू कायची नाही. इतकी भयानक परिस्थिती ह्या 4-5 जणांवर त्यांच्यावरती आली. मोदी साहेबांना मराठा समाजाची विनंती, तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा, मराठ्याचा द्वेष सोडून द्या. म्हणा मराठा आणि कुणबी एकच आहे. कायदा पारित करा, सगळ्या स्वारींची अंमलबजावणी करा, हे त्यांना सांगा. मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचा. मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता. जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर गेल्या वेळेस मराठी नेत्यांना 106 आमदार निवडून दिलेच नसते. तुम्हाला राजगादीवरती बसून तुम्ही जर मराठ्यांवरच अन्याय करणार असाल, तुम्हाला मराठा कसा निवडून देईल? तुम्हाला सत्तेवर बसून तुम्ही आमच्या आई बहिणीचे डोके फोडणार असाल तर तुम्हाला मराठा निवडून देईलच कसा? यांच्या चुका त्यांना बघायला लागल्या. आता त्यांचा प्रश्न आहे, करायचंय काय? जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही केली, मराठा आणि कुणबी एकाचे कायदा जर पारित नाही केला तर विधानसभेला मैदानातच मी आहे मराठ्यासाठी. यांना बहुतेक देशातल्या मोठ्या जाती संपवायच्या असा वास येतोय. जर बारीक अभ्यास करून बघितलं तर यांची भूमिका बघा, पाठीमागचे यांचे शब्द आठवा. आम्हाला ओबीसींच्या मताची गरज आहे, मराठ्यांच्या मताची नाही, ही यांची भाषा आहे. मराठे त्यावेळेस एक नव्हते, आता मराठे एक झाले. त्यांना वाटत होतं मराठा विखुरलेला आहे, यांच्या मताची गरज नाही. आता असं झालंय, मराठे एक झाल्यापासून त्यांचे शब्द रचनाच बदलली. ते म्हणतात महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय पानं चालू शकत नाही. ही परिस्थिती आता त्यांच्यावरती आली. याचा एकूण रूल असा दिसतोय, यांना मोठ्या जाती संपवायच्या राजकीय प्रवासात. मराठ्यांच्या या हाल चालले. गुजरातमध्ये पटेल बघा, यादव, जाट, गुर्जर, राजपूत. हरियाणातला मराठा बघा, कर्नाटक मधील 42 लाख मराठा आहे, गोव्यात सगळा मराठा आहे, तेलंगणामध्ये मराठा आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, बिहार या मोठ्या जातीची परिस्थिती तुम्ही बघा. याला छोट्या छोट्या एकत्र करून मोठ्या जाती संपवायच्या. आणि हे ज्यावेळेस मी 2-4 महिन्यापासून म्हणायला लागलो तेव्हापासून देशातल्या सगळ्या मोठ्या जाती हे व्हायला लागल्या. सगळ्या राज्यांना वाटते आता आपण एकत्र येऊ, आपण शहाणे झालो, आपण हुशार झालो, म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जाती सुद्धा हुशार झाल्या. मराठा एवढा मोठा समुदाय असताना आंदोलन करताना जर मराठींचे हे आले तर आपण जर छोटे छोटे लोक जर आंदोलन करायला लागलो आणि निष्ठेनं जर केलं, यांना जर नाही फुटलो तर मराठ्यांपेक्षा आपली वाईट दशा होऊ शकते. ही छोट्या छोट्या जातीच्या लक्षात आलं. आरक्षण मागणारा कोण? मराठा. दुसरं आरक्षण मागणारा धनगर, तिसरं आरक्षण मागणारा मुस्लिम. दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत. 12 बलुतेदारांचा फक्त वेगळा प्रवर्ग करायचा तरी केला जात नाही. शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही. 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करण्यासाठी
शासन निर्णय सुद्धा करत नाही, सहसचिव सुद्धा आदेश करू शकतो, सूचना करू शकतो, तरीही केल्या जात नाही. आता सगळ्यांचं म्हणणं आहे एकदा होऊन जाऊ दे. मुस्लिमच आतापासूनच तुटून पडली. मी ज्या गावात जाईन तिथं मला म्हणते वन देव. म्हटलं वन देव तर वन देऊ काय करतो मग आता एकदा वन देव मग हिंदी जुळत नाही आणखी थांबा तू. आता माझ्याकडे अमेरिकेचे आलते हिंदी बोलणारे पत्रकार, मला काहीच सुचना होतं काय म्हणतो, आणि मी काय म्हणलं त्यांना तर लगेच कळत नाही, ती वरच बघायचे भिताडाकडे, मग तिचं जुळत नाही. पण यांना ठेप्याला आणतो मी, जुळू नाही तर नाही जुळू, कसं काय ठेप्याला आणली हे मला येणं समजत होते. आपले बिबर का काही बरं मी येडा तर येडा, मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, मग तुम्ही शाने असून काय उपयोगाचे म्हणा. तुम्हाला थोड्याच दिवसात तुम्ही जर मला राजकीय वाटावर नाही यायचं, मी प्रामाणिकपणानं वायागावामध्ये सांगतो, तो मार्ग माझा नाही. तुम्ही जर सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी नाही दिली ना, तुम्हाला जर नाही उस तोडायला पाठवलं सगळ्याला तर तिथून पुढे नाही याकाला सत्य ठूट नाही. कारण मुस्लिम, मराठा, दलित आणि बाराबोलीचा एकत्र आणण्याचा कार्यक्रमच झाला. 92 ते 93 मतदारसंघ राज्यात असेल त्याच्यावर फक्त मराठ्यांचं वर्चस्व आहे. सगळ्या जाती एकूण झाल्या तरी 67 ते 57 मतदारसंघ असेल तिथं मराठ्यांचा निर्णायक मतदान. आणि सगळ्यात मोठ्याल्या ह्या 4 जाती ह्या जर एकत्र आल्या बाकी त्यांचा विशेष सांगतो. तुम्ही आरक्षणाची काळजी नका करू, तुम्ही फक्त एकजूट फुटून देऊ नका, ताकदीने एकत्र राहा. राजकारण याच्यात येऊन फूट पडून देऊ नका. आपल्या लेकरांचं कल्याण होईल. हे राजकारणी लोक त्यांचं साधण्यासाठी आपल्यात फूट पाडतील, फूट पडून देऊ नका. आरक्षणाचं मी बघतो, काळजी करू नका. मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही, देवाकडे फक्त एकच मागतोय, आरक्षण देऊ मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ देईल. यांच्या मुंडकावर पाय देऊन आरक्षण देईल, यांना सोडत नाही. यांना किती एकत्र येऊ द्या, मी यांना नाही मुजी, फक्त माझं शरीर मला साथ देत नाही. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आपली शक्ती आपल्या विरोधात व्हायला घालू नका. लय उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. आता शेवटी शरीर काय होईल सांगता येत नाही. मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं 6 महिने, तू फिरू नको म्हणून सांगितलंय. मला माहिती आता जर मी शांत राहिलो तर माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार. माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या तोंडाला घास आला, मी जर थोडंही मागे सारखलो तर एक करोडो लेकरांचं डोक्यावर पाप घेऊन मला फिरावं लागलं. डॉक्टरांनी मला 100% आराम सांगितला, तो हालायचंच नाही. पण मी माझ्या जीवाची नाही काळजी करत. मला माहिती आहे एक मेला तरी चालत, पण करोडो मराठ्यांचे लेकर सुखी झाले पाहिजे. मी माझी जीवाची बाजी लावलेली, तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी नाही हटत. आणि मी फुटतही नाही कोणाला. त्यांच्यात तेवढी ताकद नाहीये माझी निष्ठा ऐकत घ्यायची, माझी इमानदारी ऐकत घ्यायची. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. तुमच्या खांद्यावरती आज एक दुसरी जबाबदारी देतोय मी, ती तुम्हाला घ्यावा लागणार आहे. त्या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. मी तुमच्यात असन नसन मला नाही माहित, मी असो किंवा नसो, माझी जात लई दिवसाने एकत्र झाली, हिला फुटू देऊ नका, ही तुमच्या खांद्यावरची जबाबदारी. खूप दशकानंतर माझी जात एक झाली. माझ्या जातीच्या लेकराचे कामं व्हायला लागले. या दडपणामुळे समाजाचा वरचा अन्याय आणि छळ कमी व्हायला लागला. आरक्षण हा विषय एकटा नाहीये. आपल्या लेकरासमोर अनेक संकट आहेत पुढं. एकजुटीमुळे आपल्याला ते तोडतील, ते तोडता येतील. माझी जात आता फक्त फुटू देऊ नका. या राजकीय लोकांचं ऐकून आपल्या गोरगरीब करोडो मराठ्यांचं वाटोळं होऊ देऊ नका. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीर, तुमच्या लेकरावर एक इंचभरही अन्याय होऊ देणार नाही. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. एक विचारानं सगळे राहा. आपले लोक व्यसनापासून लांब जा. तुमच्या लेकराला तुम्ही आयुष्याचं आरक्षण द्या. ओबीसीतून मिळालेलं हे आरक्षण तुमच्या लेकरासाठी चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे आणि तुमच्या लेकराचे कल्याण होणार. याबरोबर फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा.
जर आपल्या लोकांनी 2 कामं केली, आयुष्याचं आपल्या लेकराला आरक्षण दिलं आणि आपली जात जर व्यस्तापासून लांब गेली, तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार आहे. तुम्ही फक्त व्यस्तापासून लांब जा. मी बाकीचं द्यायला कमी नाही पडत. मी लागत त्या शक्तीने खेळायला तयार आहे. सध्या सत्ताधारी मला शत्रू मानायला लागले, तरीही मी खेळायला तयार आहे. त्यांनी आता नवीन डाव आणलाय. एसआयटीच्या माध्यमातून खोटा आवाज देऊन मला अटक करायचं. मी त्या अटकेला भेट नाही. तुम्हाला शब्द आहे माझा, मी जेलमध्ये सडक पण तुमच्याशी गद्दारी नाही करणार. त्यांनी आता नवीन डाव आणलाय. मला पक्की खबर लागली आणि ज्यावेळेस खबर लागते त्याच वेळेस मी बोलतो, मोगम बोलत नाही. कारण 6 करोड मराठ्यांच्या लेकराची खांद्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे मी खोटं नाही बोलत. त्यांना मी फुटत नाही, त्यांना मी विकला जात नाही. म्हणून त्यांनी नवीन डाव टाकण्याचं ठरवलंय आणि ही त्यांनी केलेली कुजबूज की माझ्यापर्यंत पक्की पोहोचतो. मी आणखीनही त्याची माहिती घेतोय. पण ज्या ज्या वेळेस मीडियाच्या बांधव साक्षर आहेत, मी ज्या ज्या वेळेस बोलत त्यावेळेस सगळं खरं झालेलं आहे. त्यांनी आता नवीन डाव असा आणलाय, त्याची पूर्णतः माहिती घेतोयच मी. मला 50% माहिती मिळाली. त्यांना आता माझ्या घरावरती हल्ला करायचा शेवटचा डाव आहे त्यांचा. शेवटी या राज्यात असा एकही मायबाप नाहीये की त्याचा लेकरात जीव नाही. प्रत्येकाचा आपल्या लेकरात जीव असतो. आणि ज्यावेळेस कुटुंबावरती भेटती त्यावेळेस किती पाषाण काळजाचा माणूस असू द्या मागे सरकतो. मला हे 15 दिवसापूर्वी माहीत झालं, कारण मी तर माझं पूर्ण आयुष्य डावावर लावलेलं आहे. मी उभं आयुष्य माझ्या समाजासाठी अर्पण केलेलं आहे. पण आता शेवटचा डाव ठरवलाय त्यांनी, याच्या घरावरती हल्ला करा, माझ्या घरावरती प्राणघातक हल्ला घडून आणायचा. मला एक कळाल्याच्या नंतर मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला होतो. माझ्या बायकोला त्यांना बोलून घेतलं, सांगितलं तुम्हाला भिडता आलं तर भिडा, खेळता आलं तर खेळा. तुम्ही सगळे जरी मेलात तरी मी 1 इंचही जातीसाठी मागं नाही सरकू शकत. शेवटी मला कठोर काहीच करावं लागले. कुठेतरी मला हा कठोर निर्णय समाजासाठी घ्यावा लागला. शेवटी असा माणूस नाही की लेकरांवरती भेटल्याच्या नंतर मागे सरकत नाही. बापालाही सांगितलं तुम्हाला 4 मुलं आहेत. कधी काही माझंही काय झालं, 3 मुलं होते समजा तुम्हाला, 3 मुलावर आनंद व्यक्त करा, डोळ्याला पाणी सुद्धा आणू नका. मला पर्याय नाहीये, कारण माझ्या समाजावरती 70 वर्ष अन्याय झालाय. मी तो नाही सहन करू शकत. मी खाऊन जगायला नाही आलो. मी या मराठ्यांवरती अन्याय मोडून काढायला आलो. मराठ्यांच्या लेकराला शाळेला कॉलेजला जाताना त्रास होतोय. जाणीव ठेवा सगळ्या पक्षाच्या मराठ्यांनी. लेकरू शाळेकडे जाताना चोपून जात आहे. मुली गल्ली बोळातून चालताना कशा चालतात त्यांच्याकडे जरा बघा. लेकरं शिकताना त्यांना आई बापाला लेकराजवळ राहायची वेळ आहे. कल्याण होणार. जाता जाता तुम्हाला पुन्हा माझा शब्द येतो, फुटून देऊ नका. तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक हिंदही माझं सरकारणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिव. धन्यवाद दादा. जागा बसा.